पहाटेच्या सुमारास सराफा दुकानाला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खरोटे आणि धनराज ज्वेलर्स या सराफा दुकानात पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही चोरी झाली. शटरचे कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील दागिने लंपास केले. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता जॅकेट घातलेले आणि चेहऱ्यावर पूर्ण मास्क लावलेले 3 संशयित आरोपी दुकानात शिरताना स्पष्ट दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस डीबी पथक आणि एलसीबीची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून मागील व पुढील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली जात आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. याच रात्री शहरात किंवा आसपासच्या परिसरात इतर काही ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत असून पोलीस त्याबाबतही माहिती गोळा करत आहेत. चोरीला गेलेल्या एकूण मुद्देमालाचा हिशोब दुकानाचे मालक करत असून प्राथमिक मूल्यमापनानंतर चोरीस गेलेल्या ऐवजाची अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींना लवकरच अटक करून या चोरीचा उलगडा केला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री साधारण पहाटे 4च्या जवळ धनराज ज्वेलर्स जे आहे आपल्या या ठिकाणी चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपली टीम पोहोचली, ते सीसीटीव्ही वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी दिसत आहेत, जे जॅकेट घालून आहेत, मास्क घातलेला आहे चेहऱ्यावर पूर्ण आणि कटरनी त्यांनी लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आमच्या आता सध्या 2 टीम डीबीच्या काम करत आहे त्याच्यावर. एक बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज त्याच्यामध्ये दोन्ही बघतोय आपण, सीसीटीव्ही बघतोय. आणि रात्री अजून काही ठिकाणी प्रयत्न झालेला माहिती आहे, तर त्या ठिकाणची अपडेट घेतोय. फॉरेन्सिकची टीम आणि डॉग स्क्वॉड दोघंही घटनास्थळावर आलेले आहेत आणि जो टेक्निकल तपास आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे प्रयत्न करतो आणि चोरी डिटेक्ट करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल.